सर्वांना तिथे स्वागत करतो। हा विराट मेळावा होमिओपॅथी डॉक्टरचा पहिल्यांदा महाराष्ट्रात जमलेला आहे आणि हा सगळ्या मेळाव्याला कारण म्हणजे तुम्ही सगळे होमिओपॅथिक मित्र आणि बंधू भगिनींनो, आजच्या या मेळाव्यासाठी आपण निवेदन आज कलेक्टर माननीय कलेक्टर साहेबांना देणार आहोत। ते थोड्याच वेळात सगळ्या असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्सचे पदाधिकारी आणि सगळ्या असंख्य पदाधिकारी आम्ही कलेक्टर साहेबांना ते नको निवेदन देणार आहोत। ते सगळं तुमच्या मागण्यासाठी आम्ही ते निवेदन देणार आहोत। त्याच्यानंतर निवेदन केल्यानंतर ही आजची जी सभा आहे ती डिस्पर्स होईल। त्याच्यानंतर उद्या सकाळी 10 वाजता 10 ते 2 11 जुलैला मुक्ताई गार्डन गणेश नगर दायरी समोर आपण सगळ्या होमिओपॅथिक डॉक्टरांची सभा ठेवलेली आहे। तरी सगळ्या डॉक्टरांना तुम्ही मेसेज पासन करा की उद्या सकाळी 10 ते 2 वडगाव बाहेरीला मुक्ताई गार्डन गणेश नगर समोर आपण सगळे जमणार आहोत। आणि उद्या जर आपल्या मागण्या सुचवल्यापर्यंत आपल्या मागण्यांना काही विचार केला गेला नाही तर 12 तारखेला सकाळी 10 वाजता आपण मुंबईला आत्मदानावर जाणार आहोत। हॅलो माझं टेस्टिंग बोला की माझं घे आपली प्रतिष्ठा सर्वप्रथम आपली प्रतिष्ठा समाजातली हे सगळं बाजूला ठेवून आपण आपल्या स्वतःच्या प्रश्नाकरता रस्त्यात उतरलात, आपण आपल्या समस्यांकरता रस्त्यावर उतरलात, त्याच्याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानतो। मित्रांनो, आपला हा संप प्रत्येक जण आपल्या मागण्यांकरता संप करत असतो। आपला हा संप वेगळा अशा दृष्टीने की आपला हा संप आपण समाजाच्या हिताकरता मानत आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला अगदी अभिमानानं सांगेन की कुठल्याही परिस्थितीत आपण अत्यंत वाजवी दरात कमी पैशामध्ये रुग्णांची सेवा करत असतो। रात्री अपरात्री बेरात्री रात्री अपरात्री बेरात्री खेडेपाड्यांमध्ये कुठलाही विचार न करता, कुठल्याही नियमाचं बंधन न जुगारता आपल्या गोरगरीब जनतेचं आरोग्यच नव्हे तर जीव वाचवण्याचं काम आपण सगळेजण करत असतो। गेल्या 20 वर्ष आमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी नाही की आम्हाला कुठं सर्जन करा, आम्हाला कुठं मोठे डॉक्टर सुपर स्पेशालिस्ट बनवा। आमची साधी मागणी आहे मित्रांनो की आम्हाला फक्त निदान प्रायमरी हेल्थ केअर, निदान सामान्य माणूस आल्यानंतर त्याला प्राथमिक आरोग्य सुविधा द्या, इथपर्यंत मागणी परवानगी द्या। कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत तरी देखील आम्हाला दर्जा द्यावा एवढीच आपली राहुल सर माईक जरा आम्ही रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरच्या लिस्टमध्ये एन्रोल होणार नाही तोपर्यंत आयुर्वेदिक स्टेट मेडिकल रजिस्टरमध्ये एन्रोल होणार नाही तोपर्यंत आम्ही आयुर्वेदिक भविष्याची मागे असणार आणि आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या घरातली जी उर्मी आहे